आम्ही सारे खवय्ये. स्मिताजी, काय बनवायचं आपण शिंगाड्याच्या पिठाचे शेवया. बरं, त्याचं साहित्य सांगाल? हे शिंगाड्याचं पीठ आहे, बटाट्याचा किस, तिखट, जिरा पावडर, मीठ आणि तेल. सुरुवात करूया. पहिला बटाट्याचा किस घ्यायचा. उकडवलेले बटाटे आहेत का? उकडलेला बटाटा. नंतर हे हा पण पीठ. अच्छा, शिंगाडा हा पण भाजलेलंच असतं, त्यामुळे तसा प्रश्न येत नाही त्याचा. हा पदार्थ पण तुम्हीच वेगळा सुचलाय का तुम्हाला? जसं मगाशी त्यांना राजगिऱ्याच्या पिठाची, तसंच हेही बनवा. आम्ही दोघी जणी असं काहीतरी प्रयत्न करत असतो. तुम्ही कुठे राहता? जवळच राहता काय? विलेजमध्येच राहते. म्हणजे तुम्हाला येऊन जाऊन वेळ असला की तुम्ही बनवता काहीतरी. तिला जास्त आवड आहे. अच्छा, त्यामुळे मी असते. तुम्हाला खायची जास्त आवड आहे का? खायची अशी नाही, पण तिच्याबरोबर मी असते. मग दिवाळीला तुम्ही एकत्र वगैरे येत? भाऊबीजेला फक्त? दिवाळीच्या पहिल्या दिवशी वगैरे एकमेकांकडे फराळाला जायला येणं होत नाही, कारण मला सासरी जावं लागतं ना. अच्छा. आणि जिरा पावडर. बरं. आणि तुम्हाला किती मुलं आहे? मला एक मुलगा आहे, तो आता 10वीत आहे. त्याच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे दिवाळीचा खास? त्याच्या आवडीचा दिवाळीचा असा पदार्थ चिवडा. चिवडा तुमच्याच हातचा? माझ्याच हातचा. आणि आजीच्या हातची चकली आवडते. अच्छा. तुमच्या भाऊजाईच्या हातचे काय पदार्थ आवडतात तुम्हाला? ती साधारणपणे सगळंच व्यवस्थित बनवते. चायनीज तर खूप छान बनवते. अच्छा. हे मळून घ्यायचं का? हे चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे आपण शेवयाचं पीठ मळतो ना, सेम तसंच, काही तसा फरक नाही. आणि खूप सोपं आहे. आणि मगाचा पदार्थ पण खूप सोपा होता आणि हाही एकदम सोपा आहे. फक्त उपवासासाठी आपण खाऊ शकतो दिवाळीच्या दिवसात. आणि हा नंतर पण राहतात कुरकुरीत चांगल्या केल्या की तेव्हाच खाऊन घ्यायच्या, असं काही नाही. असं काही नाही, आपल्या फराळासारखंच. बरं. आपले फराळाचे पदार्थ कसे राहतात 1-8 दिवस. बरोबर. आणि दिवाळीच्या दिवसातून कोण आलं उपवासाचा माणूस, सोमवार मंगळवार कधी आला तर उपयोगी पडतं. बरोबर. त्याला वेगळं काही द्यायला नको. आणि चकल्या ज्या नॉर्मली आपण भाजणीच्या वगैरे बनवतो त्याला जास्त मेहनत असते आणि पाडण्यासाठी पण खूप कष्ट असतात. त्याचं हे खूप 8 दिवस आधी तयारी करावी लागते, भाजणी करा. हो, नक्की. तसं ह्याला काही करावं लागतं. तेच म्हणून म्हटलं अगदी सोप्या आहेत. आणि तसं बाजारात हे पीठ मिळत असं. बरोबर, तयारच मिळतं. बरोबर. याच्यात शेवया करून घेऊया आपण. ठीक आहे. पिठाचं एक लक्षात घ्यायचं, याच्यात बटाट्याचा किस असल्यामुळे ना अगोदर मळून नाही ठेवायचं. अच्छा, ते काळं पडणार. बरं, म्हणजे बनवून लगेचच त्याच्या शेवया पाडणार. लगेचच शेवया पाडणार. बरं. थोड्याच घालायचं. थोड्याच घालायचं. तुमचा दिवाळ सण आठवतोय का तुम्हाला? किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 16 वर्ष. आठवतंय मग काही वेगळा केला होता, खास केला होता? असं काही नाही, कारण जॉईंट फॅमिली वगैरे होती. त्यामुळे घरातच सगळे मिक्स असंच होतं. अच्छा. आणि आईकडे ना पहिला दिवाळी सण आईकडे, त्याच्यामुळे मिस्टरच माझे तिकडे आले होते. ठीक आहे, आपण तळून घेऊयात ह्या. तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. शिंगाड्याच्या पिठाची शेव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंगाड्याचं पीठ, उकडलेल्या बटाट्याचा किस, तिखट, जिरेपूड, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस घेऊन त्यामध्ये शिंगाड्याचं पीठ, तिखट, मीठ, जिरेपूड आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवावं. सोऱ्यामधून या पिठाच्या शेवया पाडून घ्याव्यात. कडकडीत तेलामध्ये शेवया कुरकुरीत तळून घ्याव्यात.